नमस्कार. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर सीटेट सप्टेंबर 2026 साठी ऑनलाईन ऍप्लिकेशन ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. या व्हिडिओमधून आपण ऑनलाईन अर्ज तुम्ही कशा प्रकारे भरायचा आहे, कोणत्या प्रकारची चुका न होऊ देता, कारण भविष्यामध्ये डिजिलॉकरवरून सर्टिफिकेट येत असताना अडचणी येतात. त्याच्यामुळे सुरुवातीला मी काही गोष्टी व्यवस्थित सांगेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्याचा जो काही व्हिडिओ आहे रेकॉर्डेड तो या ठिकाणी बघायला मिळेल. तो व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा आणि त्याच्या अनुसार तुमचा फॉर्म फिलअप करा. कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही, परंतु चुकीचा फॉर्म या ठिकाणी भरू नका, नाहीतर भविष्यामध्ये तुम्ही जरी सीटेट परीक्षा पास झालात तरीही डिजिलॉकर वरनं सर्टिफिकेट येतं, सीटेटचं ऑफलाईन येत नाही, मिळत नाही. तुम्ही दिल्लीला जरी गेलात तरी मिळणार नाही. त्यामुळे डिजिलॉकरवरून तुमचं पासिंग सर्टिफिकेट मार्कशीट मिळावं याच्यासाठी फॉर्म हा काळजीपूर्वक भरणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे बघा, अप्लाय फॉर सीटेट सप्टेंबर 26 हा एक तुम्हाला ऑप्शन दिसेल. याच्यावरती या किंवा खाली अप्लाय फॉर सीटेट सप्टेंबर 2026 याच्यावरती क्लिक केल्यानंतर ओके याच्यावरती क्लिक करायचे. ओके याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं न्यू रजिस्ट्रेशन हा एक टॅब दिसेल आणि इकडे तुम्हाला लॉग इनचा टॅब दिसेल. आता न्यू रजिस्ट्रेशन फॉर्म फिलअप करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय. रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सप्टेंबर 26 दिसेल आणि त्याच्यानंतर इथं फी जी आहे ती बघा, ओबीसी आणि ओपन साठी एका पेपरसाठी 1000 रुपये, दोन्ही पेपरसाठी 1200 रुपये. जर तुम्ही SC ST अपंग कॅटेगरी मधून येत असाल तर 500 रुपये फी आहे एका पेपरच्या. दोन्ही पेपरसाठी जी फी असेल ते 600 रुपये आहे. त्यानंतर खाली यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जो ऑप्शन दिसेल म्हणजे बॉक्स दिसेल याच्यावरती टिक करा आणि क्लिक हिअर टू प्रोसीड याच्यावरती क्लिक करायचे. आता इथं काही गोष्टी मी सांगेल, 1-2 मिनिटं तुमचा एक्स्ट्राचा वेळ घेतो, परंतु भविष्यात हे 2 मिनिटं तुम्हाला काहीच वाटणार नाही. नाहीतर तुम्ही 4-4, 5-5 दिवस जरी आबदला, 5-5, 6-7 दिवस जर टेन्शन घेतला, दिल्लीपर्यंत जर जाऊन आला तरी तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार नाही. इथं चुका काय केल्या तर इथं स्पष्टपणे लिहिलंय की 10वीच्या पासिंग सर्टिफिकेट किंवा मार्कशीट प्रमाणे तुम्ही इथं माहिती भरा. ठीक आहे, परंतु इथं लक्षात घ्यायचं की तुमचं जे नाव आहे, तुमचं जे नाव असेल, तुमचं पूर्ण नाव हे तुमचं आधार कार्ड वरती जसं असेल, म्हणजे तुमचं स्वतःचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, तुमचं आडनाव किंवा महिलांचं लग्नानंतर नाव बदलतं, तुमचं नाव असतं, मध्ये पतीचं नाव असतं आणि शेवटी आडनाव असतं. ठीक आहे, तर लक्षात घ्या. मग तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेटचा विचार न करता तुमच्या आधार कार्डवरती जसं नाव आहे तसं इथं पूर्ण नाव टाकायचं. इथं पूर्ण नाव टाकायचं. लक्षात घ्या, पूर्ण टाकणं. पूर्ण याचा अर्थ मी परत एकदा सांगतो की इथं तुमचं स्वतःचं नाव येईल. लक्षात घ्या, स्वतःचे येईल. इथं मध्ये तुमचं वडील येतील किंवा पती येईल आणि शेवटी तुमचं सरनेम म्हणजे आडनाव येणार आहे. ठीक आहे, ज्यांच्या नावामध्ये बदल आहे, परंतु आधार कार्ड अनुसार भरा. जर जेंट्स लोकांचं असेल, तुम्ही इथं 10वी प्रमाणे भरणार असाल, 10वीच्या सर्टिफिकेट वरती सुरुवातीला तुमचं आडनाव असतं. परत एकदा सांगतो, 10वीच्या सर्टिफिकेट सुरुवातीला तुमचं आडनाव असतं, परंतु आडनावाने सुरुवात न करता स्वतःचं, वडिलांचं आणि आडनाव असं टाकायचं. त्यानंतर ठिकाणी बाकीचे जे तुमची डेट ऑफ बर्थ वगैरे असेल ते 10वी प्रमाणे तुम्ही टाकायची किंवा तुमचा आधार कार्ड जी डेट ऑफ बर्थ आहे ती टाका. परंतु लक्षात घ्या, तुमचं 10वी आणि म्हणजे दाखला असेल किंवा तुमचं आधार कार्ड याच्यावरती मॅच असावं. ठीक आहे, तर हे नाव लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, आधार कार्ड प्रमाणेच टाका, कारण जर तुम्ही इथं आधार कार्ड प्रमाणे नाही टाकलं तर प्रॉब्लेम भविष्यामध्ये तुम्हाला डिजिलॉकर सर्टिफिकेट डाउनलोड करत असताना अडचणी येतात आणि नाव टाकत असताना पूर्ण टाकायचं आहे. बरेच जण या पहिल्या कॉलम मध्ये म्हणजे जो कॅन्डिडेट नेम आहे याच्यामध्ये फक्त स्वतःचं नाव टाकतात, वडिलांचं आडनाव वगैरे विसरतात. तर तसं करायचं नाही. इथं वडिलांचे, पतीचे आणि इथं आईचे, खाली बाकी तुम्हाला या ठिकाणी जन्मतारीख वगैरे टाकायचे आहेत. त्याच्यानंतर खाली सगळी माहिती भरून घ्या, व्यवस्थित भरा. त्यानंतर या ठिकाणी तुमचा पासवर्ड वगैरे क्रिएट करून घ्या आणि इथं कॅप्चा कोड टाकून सबमिट करा. पुढे जे काय फॉर्म वगैरे त्याच्यासमोर जे काय तुम्हाला माहिती विचारली ती किंवा चेक करा, सांगितली चेक करा. त्यानंतर ओटीपी येईल तुमच्या मोबाईलला. ओटीपी आल्यानंतर तो ओटीपी टाका आणि सबमिट करा. इथं तुमचं रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण होईल. परंतु एक लक्षात घ्यायचं, परत एकदा मी सांगतो की रजिस्ट्रेशन करत असताना इथं जरी त्यांनी सांगितले 10वी प्रमाणे भरा. बऱ्याच महिला काय करतात, लग्नानंतर तुमचं नाव बदललंय, आधार कार्डवरती पतीचं नाव आहे आणि फॉर्म फिलअप करताना तुम्ही माहेरचा भरता. माहेरच्याने भरला की तुमच्या ठिकाणी डिजिलॉकरला सर्टिफिकेट येताना अडचणी येतात. ठीक आहे, त्यामुळे हे लक्षात घ्यायचं, आधार कार्डवरती जे नाव आहे ते भरा. तुम्ही म्हणणार की सर मग माहेरची नाव म्हणजे जे डॉक्युमेंट आहे ती वेगळी येतील, सीटेट सर्टिफिकेट वेगळं येईल. असू द्या, काही प्रॉब्लेम नाही, कारण तुमचं लग्नानंतर तुम्ही एखादं एज्युकेशन पूर्ण केलं ते लग्नानंतरच्या नावाने असेल आणि लग्नाच्या आधीची जी डॉक्युमेंट असतील ही एकच डॉक्युमेंट एकाच व्यक्तीच्या आहेत. याच्यासाठी तुमच्याकडे प्रूफ असतात, ते म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट
किंवा तुमच्याकडे गॅजेट, त्यामुळे ते तुम्ही प्रूफ ऑफलाईन प्रूफ करू शकता की तुम्हाला द्यायचं असेल, नोकरीसाठी द्यायचं असेल किंवा तुम्हाला सर्व्हिससाठी लागेल, तुम्हाला त्यासाठी ते प्रूफ करू शकता. परंतु डिजी लॉकरवरती तुम्हाला मिसमॅचचा प्रॉब्लेम आला की मग नंतर खूप डोकेदुखी ठरते. त्यामुळे अशा प्रकारे व्यवस्थित या ठिकाणी जो फॉर्म आहे तो भरा, नावामध्ये कुठल्या प्रकारची मिस्टेक होऊ देऊ नका. आता सगळ्यात महत्वाचं की पुढे तुम्हाला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमध्ये मी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुम्हाला सीटेटची परीक्षा द्यायची असेल तर या ठिकाणी आपल्याकडे रेकॉर्डेड सगळ्यात यशस्वी बॅच 25 ची 85+% निकाल आपला लागलेला आहे. तर तुम्हाला जर रेकॉर्डेड प्लस लाईव्ह बॅच जॉईन करायची असेल तर सध्या ऑफर 25 मे पर्यंत 1099 रुपये, 1099 रुपये पेपर 1 आणि पेपर 2 आणि दोन्ही पेपर 1499. याच्यामध्येच तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा मिळतील. याच्यामध्ये टेस्ट सिरीज मध्ये वेगळे पे करायची गरज नाही, परंतु ऑफर मध्ये 25 मे पर्यंत तुम्ही घेतला तरच तुम्हाला याच्यामध्ये टेस्ट सिरीज मिळतील, अन्यथा टेस्ट सिरीज तुम्हाला वेगळ्या घ्याव्या लागतील. यासाठी रायझिंग टीचर ऍप्लिकेशन घ्या, पॅडागॉजी वगैरे सगळ्या गोष्टी इथं मिळतील, प्लस टेस्ट सिरीज प्लस पीडीएफ तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल होतील. तर तुम्ही रेकॉर्डेड कधीही बघू शकता, पाठीमागचे तुम्हाला रेकॉर्डेड सगळे असतील आणि लाईव्ह 25 मे पासून सुरू होईल. तसेच तुम्हाला टीईटीची बॅच घ्यायची असेल त्याच्या सुद्धा ऑफर आहे, पण 975 पेपर 1 पेपर 2 आणि याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत. तसेच ही ऑफर आहे, ही फक्त तुम्हाला काही दिवस असेल. रायझिंग टीचर ऍप्लिकेशन घ्या, करा, साइन अप करा आणि सगळ्यात महत्त्वाची बॅच जॉईन करा. आता इथून पुढे जो व्हिडिओ आहे तो रेकॉर्डेड आहे, तो व्यवस्थित बारकाईने बघा. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी फॉर्म मध्ये जशा भरायच्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत. तो व्हिडिओ बघून शेवटी तुमचा फॉर्म सबमिट करा. परंतु परत एकदा मी सांगतो, फॉर्म फिलअप करत असताना सगळ्यात महत्वाचं तुमचं इथं पूर्ण नाव यायला पाहिजे. ठीक आहे, परत एकदा सांगतो मी, पूर्ण नाव टाका आणि सगळ्यात महत्वाचं आधार कार्ड वरती तुमचं जसं पूर्ण नाव आहे तसंच तुमचं पूर्ण नाव, त्याच्यामध्ये तुमची स्पेलिंग मिस्टेक चुकली असेल आधार कार्ड वरती, त्या आधार कार्ड वरती दुरुस्ती करा. किंवा आधार कार्ड वरती दुरुस्ती शक्य नसेल तर आधार कार्ड वरती स्पेलिंग असेल प्रत्येक नावाची, तसंच तुमचं नाव टाका, तुमचं रजिस्ट्रेशन करा आणि पुढचा फॉर्म तुम्ही फिलअप करा. आता शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे. काही अडचणी आल्या तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही कमेंट करा, त्या सगळ्या कमेंटला तुमची उत्तरं दिली जातील. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणची माहिती व्यवस्थित फिलअप करायची. कॅप्चा कोड या ठिकाणी टाका आणि सबमिट याच्यावरती आपण क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जर काय बदल वगैरे करायचा असेल तर या ठिकाणी बदल तुम्हाला आत्ताच करता येतो. तर आपण या ठिकाणी रिव्ह्यू पेज वरती क्लोज याच्यावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वर जे काय तुमचं नाव वगैरे टाकलेलं आहे ते सगळं दिसणार आहे तर ते तुम्ही नाव वरती जाऊन सगळं व्यवस्थित चेक करा. तुमचा ऍड्रेस वगैरे बरोबर आहे का, तुमच्या स्पेलिंग वगैरे बरोबर आहेत का याची खात्री करा. सगळं तुमचं बरोबर असेल तर माय नेम, फादर नेम याच्या समोर आपण काय करायची, चेकलिस्ट वरती आपण टिक करायचे, म्हणजे तुम्ही सगळे नाव या ठिकाणी बरोबर चेक केले. नंतर आपण आय एग्री वरती क्लिक करायचं. जर तुम्हाला बदल करायचा असेल तर एडिट रजिस्ट्रेशन फॉर्म याच्यावरती जाऊन तुम्ही बदल करू शकता. जर तुमचं सगळं करेक्ट असेल तर आपण सबमिट अँड सेंड ओटीपी वरती क्लिक करा. येस याच्यावरती आपण क्लिक करा. येस याच्यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी तुमच्या मोबाईल नंबरला एक 6 अंकी ओटीपी पाठवला जाईल. तर जो काय मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी तुम्ही बरोबर टाकणं गरजेचं आहे. तर तो तुम्हाला ओटीपी आलेला असेल, ठीक आहे. तर तुम्ही ओटीपी या ठिकाणी टाकून घ्या, जो काय तुमचा ओटीपी असेल. ओटीपी टाकल्यानंतर आपण सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म यावरती क्लिक करायचे. तर या ठिकाणी तुमची पहिली स्टेप पूर्ण झाली, तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी कंप्लीट झालं. आता बघा तुम्ही काय केलंय, तुमचं जो युजर नेम आहे तो आणि तुमचा जो काय पासवर्ड आहे तुम्ही पासवर्ड टाकलेला आहे. तर आता तुमचा जो काय ऍप्लिकेशन नंबर आहे तुम्हाला मोबाईल नंबर म्हणजे SMS नाही येतो, तो ऍप्लिकेशन नंबर तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. तो तुमचा ऍप्लिकेशन नंबर आणि तुमचा जो पासवर्ड तुम्ही टाकला, जो क्रिएट केला आपण रजिस्ट्रेशन करताना, तो लिहून ठेवायचा. म्हणजे तुम्हाला नंतर ज्यावेळेस हॉल तिकीट ऍडमिट कार्ड येतं त्यावेळेस तो उपयोगाला असतो, त्यामुळे तुम्ही तो लिहून ठेवायचा आहे, ठीक आहे. नंतर आता आपण या ठिकाणी पुढची प्रोसेस करायची. या ठिकाणी पहिली स्टेप आपली पूर्ण झाली. नंतर ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आणि फी पेमेंट करायचे. तर आता आपल्याला या ठिकाणी तुम्हाला हा ऍप्लिकेशन नंबर दिसेल, तुम्ही तुमचा पासवर्ड लिहून ठेवा. परत एकदा मी सांगतो की पासवर्ड तुम्ही लिहून ठेवा, जो तुम्ही रजिस्ट्रेशन करताना पासवर्ड टाकता तो पासवर्ड. नंतर आपण कंप्लीट ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचे. आता या ठिकाणी तुम्हाला 6 स्टेप या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत. पहिली स्टेप आपली पूर्ण झाली, कॉन्टॅक्ट डिटेल्स याच्यामध्ये तुमची माहिती आली. आता आपण पर्सनल डिटेल्सची माहिती फिलअप करायची. यासाठी तुम्हाला डाव्या साईडला खाली जो काय ऑप्शन आहे पर्सनल डिटेल्स हा टॅब दिसेल, याच्यावरती आपण क्लिक करायचे.
यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं स्वतःचं नाव दिसेल, डेट ऑफ बर्थ दिसेल. जर याच्यामध्ये काय बदल करायचा असेल तर तुम्ही या नावामध्ये बदल करू शकता. या ठिकाणी बघा, नाव टाकत असताना परत एकदा सांगतो की तुमचं हे पूर्ण नाव असायला पाहिजे. तुमचं पहिलं नाव स्वतःचं, मध्ये वडिलांचं किंवा तुमच्या पतीचं नाव येईल आणि शेवटी तुमचं आडनाव येईल. तर हे जे काय फर्स्ट नेम या ठिकाणी मी टाकलेलं आहे माझं स्वतःचं नाव, तर हे तुमचं आधार कार्ड प्रमाणे असायला पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवा. नंतर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणची माहिती फिलअप केली, व्यवस्थित सगळी माहिती असल्याची खात्री झाली की नंतर तुम्हाला नॅशनॅलिटी चूज करायची इंडियन. नंतर तुमची जी कॅटेगरी असेल तर ती आपण या ठिकाणी चूज करा. या ठिकाणी बघा ओबीसी, नॉन क्रिमिनल, एसटी, एसटी आणि जनरल. तर ओबीसी मध्ये तुम्ही जर असाल एनटीसी, एनटीडी, व्हीजीए, एसबीसी हे सगळे ओबीसी मध्ये येतात. बाकी एससी, एसटी आणि इथं ईडब्ल्यूएस साठी आता कुठल्याही प्रकारचा जो टॅब आहे तो दिलेला नाही. म्हणजे तुम्हाला ईडब्ल्यूएस मधून फॉर्म फिलअप करता येणार नाही. तर ओबीसी असेल तर ओबीसी, एससी असेल तर एसटी, जनरल असेल तर जनरल, तो तुम्ही या ठिकाणी ऑप्शन चूज करायचा आहे. त्यानंतर खाली कन्फर्म कॅटेगरी म्हणून एक नवीन टॅब दिलेला आहे. तर कॅटेगरी आणि कन्फर्म कॅटेगरी शुड बी द सेम. म्हणजे वर जी काय कॅटेगरी असेल तीच कॅटेगरी या ठिकाणी तुम्ही खाली चूज करायची. म्हणजे ओबीसी निवडली असेल तर खाली ओबीसी, वर जर तुम्ही समजा जनरल निवडले असेल तर खाली तुम्हाला जनरल्स निवडावी लागेल. ठीक आहे, सेम सेम तुम्हाला खाली कन्फर्म म्हणून चूज करायचे. नंतर या ठिकाणी तुम्ही जर अपंग असाल तर येस करा, नसेल तर या ठिकाणी नो करा. येस केलं तर तुम्हाला मग पुढची माहिती या ठिकाणी फिलअप करावी लागेल. जे काय असेल तुमच्याशी संबंधित ती माहिती तुम्हाला फिलअप करायची. तुम्ही जर अपंग नसाल तर नो वरती क्लिक करा आणि नंतर मग या ठिकाणी तुम्हाला विचारलं की आर यू पर्सनल विथ डिसेबिलिटी. इथं सुद्धा बेंचमार्क असेल, म्हणजे तुम्ही अपंग असाल तर येस करा, नसेल तर नो करा. इथं सुद्धा अपंगच आहात का असाल तर येस, नसेल त्या ठिकाणी तुम्हाला नो करायचे. नंतर एम्प्लॉयमेंट स्टेटस या ठिकाणी टाकायचे. म्हणजे तुम्ही नॉट एम्प्लॉय, एम्प्लॉय ॲज अ टीचर, एम्प्लॉय अदर दॅन टीचर. तुम्ही जर नॉट एम्प्लॉयड असाल, तुम्हाला नोकरी नसेल तर नॉट एम्प्लॉय. जर तुम्ही शिक्षक असाल तर एम्प्लॉय ॲज अ टीचर, किंवा तुम्ही शिक्षक सोडून दुसरी तुम्ही नोकरी करत असाल तर एम्प्लॉयड अदर दॅन टीचर. तर हा ऑप्शन आपण चूज करायचा आहे. नंतर कॅप्चा कोड आपण या ठिकाणी जो दिसेल तुम्हाला तो आपण या ठिकाणी टाका आणि आपण या ठिकाणी हा फॉर्म सेव्ह करा. या ठिकाणी येस याच्यावरती क्लिक करायचंय. अशा प्रकारची माहिती या ठिकाणी फिलअप करा. आता या ठिकाणची माहिती भरत असताना अप्लाय फॉर रिटर्न्स ही माहिती व्यवस्थित बघून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला पेपर पहिला द्यायचा आहे, दुसरा द्यायचा आहे का दोन्ही पेपर द्यायचे आहेत हे या ठिकाणी आपण चूज करा. या ठिकाणी तुम्हाला समजा जर पहिला पेपर तुम्हाला द्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला भाषा सुरुवातीला तुम्ही निवडा. जी भाषा तुम्हाला निवडायची असेल, मराठी निवडायची असेल तर पहिली भाषा तुम्ही या ठिकाणी मराठी निवडा. हिंदी तुम्हाला पहिली घ्यायची असेल तर पहिली भाषा तुम्ही हिंदी घेऊ शकता. नंतर या ठिकाणी दुसरी भाषा तुमची वेगळी असायला पाहिजे. सेम भाषा तुम्हाला या ठिकाणी पण निवडता येणार नाही. म्हणजे तुम्ही निवडू शकता परंतु या ठिकाणी तुम्हाला त्याचा फायदा नाही होणार. पहिली तुम्ही मराठी निवडली, दुसरी या ठिकाणी तुम्ही सोपी आपल्याला जी असते ज्याच्यात तुम्हाला चांगला स्कोर येतो तर ती भाषा आपण या ठिकाणी निवडा. नंतर मिनिमम एक्झामिनेशन क्वालिफिकेशन किंवा जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते निवडायचं आहे. 1 ते 5 साठी या ठिकाणी 1, 2, 3, 4 अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील. पहिला ऑप्शन कोण निवडायचा आहे. जर या ठिकाणी तुम्ही 10वी प्लस या ठिकाणी तुमचं 12वी असेल आणि 50% मार्क असेल आणि तुमचं डीएड असेल तर पहिला ऑप्शन तुम्ही निवडायचा आहे. म्हणजे लक्षात ठेवा 12वी प्लस तुमचं डीएड असेल तर पहिला ऑप्शन निवडा. म्हणजे 12वीला 50% मार्क असतील तर, 12वीला तुम्हाला 45% मार्क असतील तर या ठिकाणी तुम्ही दुसरा ऑप्शन निवडायचा म्हणजे डीएड असेल तर. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली तिसरा ऑप्शन कोण निवडायचा आहे. जर तुमचं 4 वर्षांचं बीएड असेल तर चौथा ऑप्शन, तिसरा ऑप्शन आणि चौथा ऑप्शन तुमच्या या ठिकाणी 12वी आणि जर स्पेशल तुमचं डीएड असेल तर तुम्ही या ठिकाणी चौथा ऑप्शन निवडायचा. अशा प्रकारे तुम्हाला जो ऑप्शन लागू होतो तो ऑप्शन या ठिकाणी व्यवस्थित निवडा. तुमचं 12वी 50% आणि डीएड असेल तर पहिला ऑप्शन, 45% 12वीला असेल तर दुसरा ऑप्शन. ठीक आहे, जो ऑप्शन तुम्हाला लागू असेल तो निवडा. नंतर या ठिकाणी डिप्लोमा इन एज्युकेशन या समोर आपण टिक करायचंय. नंतर खाली तुम्हाला दिसेल की डिग्री इन एज्युकेशन म्हणजे हे बीएड साठीचं आहे. म्हणजे डिप्लोमा इन एज्युकेशन इन अकॉर्डन्स विथ प्रिस्क्राइब मिनिमम क्वालिफिकेशन आणि डिग्री इन एज्युकेशन म्हणजे तुमचं या ठिकाणी बीएड साठीचं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा डिग्री इन एज्युकेशन, डिप्लोमा इन एज्युकेशन. तर तुमचं बीएड नसेल तर यासमोर तुम्ही टिक करू नका. ठीक आहे, एकच वरती टिक करा. आता या ठिकाणी मला समजा दोन्ही पेपर भरायचे असतील, समजा तुम्हाला 6वी ते 8वीचा पेपर भरायचा आहे तर 6वी ते 8वी आपण या ठिकाणी चूज करू एकदा. नंतर तुम्ही या ठिकाणी भाषा निवडणार आहात. जी भाषा तुम्हाला निवडायची ती, आता मी कोणतीही भाषा रॅन्डमली निवडतो लक्षात घ्या. तुम्ही व्यवस्थित भाषा निवडा. नंतर आता क्रायटेरिया काय निवडायचा पेपर सेकंड साठी बघून घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आहे. पहिलं जर तुमचं 2 वर्षांचं म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन असेल, बघा लक्षात घ्या तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असेल आणि या ठिकाणी पास किंवा पर्शिंग ऑफ 2 इयर डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन म्हणजे तुम्ही जर डीएडच्या पहिल्या वर्षामध्ये किंवा तुम्ही शेवटच्या वर्षाला असाल
तर या ठिकाणी तुम्ही पहिला ऑप्शन निवडायचा, म्हणजे थोडक्यात ग्रॅज्युएशन प्लस डीएड असेल तर पहिला ऑप्शन निवडा. तर लक्षात ठेवा ग्रॅज्युएशन तुमच्या ठिकाणी पूर्ण असणं गरजेचं आहे. नंतर दुसरा ऑप्शन कोण निवडायचा, 50% मार्क असेल तुम्हाला ग्रॅज्युएशनला आणि तुमचं बीएड असेल 1 वर्षाचं किंवा 2 वर्षाचं, तर तुम्ही पहिला ऑप्शन निवडा. तिसरा ऑप्शन कोण निवडायचा, 45% मार्क तुम्हाला ग्रॅज्युएशनला असतील आणि बीएड तुम्ही अपियर असाल तरी तुम्हाला या ठिकाणी निवडता येतं. तिसरा ऑप्शन अशा निवडायचं ज्यांना ग्रॅज्युएशनला 45% मार्क आणि तुमचं बीएड असेल. नंतर चौथा ऑप्शन या ठिकाणी 4 वर्षांचं इंटिग्रेटेड बीएड असेल त्यांनी निवडायचा आहे. पाचवा ऑप्शन या ठिकाणी सेकंडरी सिनियर सेकंडरी म्हणजे 12वीला तुम्हाला 50% मार्क आणि तुमचं 4 वर्षांचं बीएससी बीएड किंवा बीएससी बीएड असेल तर. सहावा ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला स्पेशल बीएड करत असाल तर ऑप्शन निवडायचा. सातवा ऑप्शन या ठिकाणी अशा निवडायचा की या ठिकाणी तुमचं किती मार्क असतील तुमचं बीएड कुठूनही तुम्ही केलं असेल 1 वर्षाचं 2 वर्षाचं 3 वर्षाचं, तर त्यांनी या ठिकाणी काय करायचंय, 7 ऑप्शन निवडायचा आहे. 8वा ऑप्शन जर तुम्ही 3 वर्षांचं बीएड किंवा एमएड केलं असेल, बघा तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल आणि तुम्ही 3 वर्षांचं बीएड किंवा एमएड केलं असेल तर त्यांनी 8वा ऑप्शन पण निवडायचा आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जो काही लागू असेल तो आपण ऑप्शन या ठिकाणी चूज करा. मग तुमचं या ठिकाणी डीएड प्लस या ठिकाणी ग्रॅज्युएशन फॉर डीएड असेल तर पहिला ऑप्शन निवडा. अशा प्रकारे या ठिकाणची क्वालिफिकेशन निवडायचे आहेत. नंतर या ठिकाणी आपल्याला पेपर सेकंड निवडत असताना तुम्हाला विषय कोणते निवडायचे ते बघा, मॅथमॅटिक्स सायन्स किंवा सोशल सायन्स. सोशल सायन्स अशा निवडायचा की जर तुमचं ग्रॅज्युएशनला सोशल सायन्स विषय असतील तर तुम्ही सोशल सायन्स निवडा किंवा ग्रॅज्युएशनला भाषा विषय असेल तर सोशल सायन्स निवडा. मॅथमॅटिक्स सायन्स अशा निवडायचं जर तुमचं बीएससी असेल तर मॅथमॅटिक्स सायन्स किंवा जर तुमचं बीए ला लँग्वेज विषय असेल तर तुम्ही मॅथमॅटिक्स सायन्स हा विषय निवडू शकता. जे असेल ते तुम्ही या ठिकाणी निवडा. नंतर या ठिकाणी तुमचं जर डीएड असेल, फक्त डीएड असेल तर डिप्लोमा इन एज्युकेशन समोर टिक करा. जर तुमचं बीएड पण असेल तर डीएड वरती पण टिक करा आणि या ठिकाणी बीएड वरती पण टिक करा. वरती पण ऑप्शन लक्षात घ्या डीएडचा आहे, खालचा ऑप्शन बीएडचा आहे. आता दोन्ही तुम्हाला पेपर द्यायचे असेल बोथ पेपर तर बोथ पेपर वरती क्लिक करा आणि जसं या ठिकाणी आपल्याला लँग्वेज निवडायच्या, जसं तुम्हाला आता मी एक पेपर सांगितला त्याप्रमाणे तुम्ही तुमचे ऑप्शन या ठिकाणी चूज करायची. पहिली भाषा मी मराठी, दुसरी हिंदी निवडली. नंतर 1 ते 5 साठी तुमचं जे काय क्वालिफिकेशन असेल पहिला ऑप्शन या ठिकाणी आपण निवडला तो निवडायचा. दुसऱ्यांदा जो काय तुम्हाला लागू होईल, पहिल्यांदा तुम्ही डीएड निवडलं तर तुमचं बीएड पण असेल तर तुम्ही या ठिकाणी बीएड निवडा. बीएड असेल तर, जर तुमचं डीएड असेल फक्त ग्रॅज्युएशन तर पहिला ऑप्शन निवडा. आता या ठिकाणी माझं डीएड बीएड आहे, आता मी दोन्ही पण निवडणार म्हणून पण सेकंड पेपरला मी बीएडचा ऑप्शन या ठिकाणी निवडतो की 50% मार्क आणि बीएड निवडतो. दुसरा ऑप्शन या ठिकाणी निवडला म्हणजे पहिला ऑप्शन डीएडला, दुसरा ऑप्शन मी बीएडला निवडला. म्हणजे माझं क्वालिफिकेशन तसं आहे म्हणून मी या ठिकाणी असं निवडलं. तुम्ही तुमचं जसं असेल त्याप्रमाणे निवडा. नंतर सब्जेक्ट ऑफर या ठिकाणी माझा मॅथमॅटिक्स सायन्स नाही, माझं सोशल सायन्स आहे, मी सोशल सायन्स निवडतो. नंतर माझं डीएड आहे म्हणून डिप्लोमा इन एज्युकेशन टिक केलं. माझं बीएड आहे म्हणून पण डिग्री इन एज्युकेशन टिक करतो. या ठिकाणी लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला कुठलेही वेगळे मार्क भरायचे नाहीत. नंतर हा जो काही कॅप्चा कोड तुम्हाला येईल तो कॅप्चा कोड आपण या ठिकाणी टाकायचा. बघा व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु माहिती सगळी समजून घ्या, तुम्हाला कुठल्या प्रकारच्या अडचण येणार नाही. स्किप करता या ठिकाणी जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर मात्र तुम्हाला भविष्यात काही अडचणी येऊ शकतात, चुकीची माहिती तुमच्याकडून भरली जाऊ शकते. त्यामुळं व्हिडिओ थोडासा मोठा असेल तरी तो शेवटपर्यंत बघा. तर ही या ठिकाणी तुम्हाला विनंती, कारण नंतर चुका भरपूर होतात. तर बघा अशा प्रकारे आपण या ठिकाणची माहिती फिलअप केली. आता क्वालिफिकेशनची माहिती आपल्याला फिलअप करायची. आता क्वालिफिकेशन माहिती फिलअप करत असताना लक्षात घ्यायचं तुम्हाला फक्त डीएड ची माहिती भरायची. तुम्ही डीएड निवडला असेल तर डीएड आणि बीएड निवडला असेल तर डिग्री इन एज्युकेशन बीएड. तर बरेच जण या ठिकाणी तुमचं बीए ची वगैरे माहिती भरतात, तर बीए ची माहिती या ठिकाणी भरायची नाही हे समजून घ्या. तुमचं डीएड केलेलं आहे तर फक्त डीएड ची माहिती भरायची. तुम्ही डीएड पास असाल अपियर असाल तर जे काय तुमचं असेल ते या ठिकाणी तुम्ही फिलअप करा. तर तुम्ही जेव्हा पास झालेला आहात ते या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी टाकायचे. नंतर तुम्हाला कोर्स नेम एलिमेंटरी इन एज्युकेशन येईल, तुमची युनिव्हर्सिटी. जर समजा एमएससी येत नसेल, महाराष्ट्र या ठिकाणी येत आहे का बघा आणि बोर्ड नेम आलं तर या ठिकाणी आपण टाकायचे. पुणे समजा आपण निवडून बघूया, पुणे येत आहे का, येत नसेल तर या ठिकाणी आपण ऑदर हा ऑप्शन पण चूज करायचा आहे. ऑदर सगळ्यात शेवटी पहा ऑदर हा ऑप्शन येतो. सगळ्यात शेवटी या पहा ऑदर ऑप्शन आहे. पहा ऑदर ऑप्शन या ठिकाणी आल्यानंतर थोडंसं पहा वेट करायचं. तर लक्षात घ्या ऑदर ऑप्शन या ठिकाणी येईपर्यंत थोडासा तुम्ही निवडला की थोडासा वेट करा. या ठिकाणी तुम्हाला टाकायला ऑप्शन येतोय तर आपण या ठिकाणी एमएससी पुणे असं या ठिकाणी टाका. तुमचं डीएडचं जे आहे ते टाका एमएससी पुणे, सगळ्यांचं सारखंच एमएससी पुणे. नंतर रिझल्ट मोड तुमचा या ठिकाणी पर्सेंटेज आहे तर पर्सेंटेज टाका. नंतर इन्स्टिट्यूट पिनकोड काय टाकायचा आहे तर या ठिकाणी तुमचं कॉलेज ज्या ठिकाणी होतं त्या एरियाचा पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे. जो काय तुमचा पिनकोड असेल तर तो आपण या ठिकाणी टाका. किंवा आता त्याच्या आधी बघा की तुम्हाला इथं पण मार्क टाकावे लागतील, किती पैकी किती मार्क होते ते या ठिकाणी टाका. 2000 पैकी तुम्हाला किती मार्क मिळाले तर ते तुम्ही या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. पहा ठीक आहे.
ठीक आहे. तर तुमचे जे मार्क असतील त्या ठिकाणी टाका आणि हा पिनकोड या ठिकाणी टाका, तुमचं कॉलेज ज्या ठिकाणी होतं. ठीक आहे, तो पिनकोड या ठिकाणी टाका. त्यानंतर ही झाली तुमची डीएड ची माहिती. लक्षात घ्या, वर तुम्हाला फक्त डीएड ची माहिती भरायची, बीएची वगैरे बरेच जण चुकीची माहिती भरतात. इथं डीएड ची माहिती भरायची, पण डिप्लोमा इन एज्युकेशन म्हणजे डीएड. नंतर खाली तुम्ही जर बीएड निवडलं तर बीएड ची माहिती फिलअप करा. पास असेल पास, अपेरिंग असेल तर अपेरिंग. नंतर तुम्ही कधी पास झाला तर त्या ठिकाणी तुम्हाला चूज करायचे. नंतर या ठिकाणी पासिंगचं वर्ष तुम्ही टाकलं. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एलिमेंटरी ऑप्शन 1 असेल. नंतर तुम्हाला बोर्ड पण निवडायचे. या ठिकाणी इंदिरा गांधी म्हणून तुम्ही केला असेल तर इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी असं येतं, तर त्या ठिकाणी तुम्ही टाका. पर्सेंटेज तुमचे असते, सीजीपीए असेल त्या ठिकाणी टाका. सीजीपीए असेल तर सीजीपीए ऑप्शन निवडा. त्यानंतर या ठिकाणी थोडंसं आपण वेट करा. या ठिकाणी तुम्हाला सीजीपीए जे मार्क वगैरे आहे ते टाकायला येतील. या ठिकाणी पण सीजीपीए असेल तर मॅक्झिमम ग्रेड तुम्हाला किती मिळाले तर ते येतील. मॅक्झिमम ग्रेड या ठिकाणी तुम्हाला तुम्ही निवडायचे आहेत किती होते ते, आणि तुम्हाला किती मिळाले ते आपण या ठिकाणी टाका. त्याचा सीजीपीए या ठिकाणी पुढे तुम्हाला येईल आणि पिनकोड या ठिकाणी टाकायचा तुमचा किती होता तो या ठिकाणी आपण टाकून द्या. नंतर या ठिकाणी आपला कॅप्चा कोड टाकायचा आहे. सगळी माहिती या ठिकाणी बरोबर टाकून आपण ही माहिती सेव्ह करायची. तर बघा, अशा प्रकारे आपण व्यवस्थित माहिती सगळी भरल्यानंतर आपला फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायची. तर फोटोग्राफ वगैरे सिग्नेचर आपण आधीच स्कॅन करून ठेवा व्यवस्थित. तर लक्षात ठेवा, फोटो हा तुमचा क्लिअर असायला पाहिजे. फोटो जर क्लिअर नसेल तर मग या ठिकाणी तुम्हाला अडचणी येतात भविष्यामध्ये. तुम्हाला तर फोटो वगैरे पण येत नाही किंवा या ठिकाणी डिस्क्रिपन्सी पण येते. त्यामुळे तुम्हाला तो फोटो परत अपलोड करा. त्यामुळे फोटो स्कॅन करून क्लिअर या ठिकाणी आपण अपलोड करायचा आहे. तर आपण फोटो आणि जी साइन आहे ती योग्यरित्या अपलोडनंतर या ठिकाणी क्लिक हिअर टू व्ह्यू याच्यावरती क्लिक करून तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड झाले की ते बघू शकता. बऱ्याच वेळेस या ठिकाणी फोटोच्या ठिकाणी सही आणि सहीच्या ठिकाणी फोटो अपलोड करतो. त्यामुळे हे थोडंसं खात्रीपूर्वक बघायचं आहे की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जे पाहिजे तेच आपण अपलोड केलं, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ते चेक करू शकता. नंतर आपला कॅप्चा कोड टाका आणि या ठिकाणी सबमिट करा. जो कॅप्चा कोड येईल तो टाकून आपण ही माहिती सबमिट करायची. या ठिकाणी आपला फोटो वगैरे अपलोड होईल. आता या ठिकाणी सगळं आपण भरल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक रिव्ह्यू पेज दिसेल. या ठिकाणी आपण जी माहिती भरली ती सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. तुमचं नाव वगैरे असेल, तुमची डेट ऑफ बर्थ असेल, तुमचा ऍड्रेस असेल, तुमचं क्वालिफिकेशन क्रायटेरिया असेल, तुमचा फोटो सिग्नेचर वगैरे सगळं या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. तुम्ही जी काय माहिती भरलेली असेल ती सगळी या ठिकाणी दिसणार आहे. तुम्ही पेपर 1 भाषा कोणती निवडली ते सगळं दिसेल. ते एक लक्षात ठेवा की इथली माहिती एकदा खात्री करायची. आणि त्याच्यामुळे लक्षात ठेवा, हे जे काय पेज आहे हे पेज आल्यानंतर लगेच पेमेंट करू नका. याची प्रिंट काढा. घरी आल्यानंतर ती व्यवस्थित चेक करा, बसून चेक करा. आणि नंतर तो तुमचं खात्री पटली की आज सगळी माहिती आपली बरोबर आहे तरच या ठिकाणी हे सबमिट करा आणि नंतर पेमेंट करा. तोपर्यंत पेमेंट करायची गडबड करू नका. तुम्ही जोपर्यंत पेमेंट करत नाही तोपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये बदल करता येतो. नाहीतर या ठिकाणी मग आपण एकदा का फायनल सबमिट केलं की नंतर मग याच्यामध्ये बदल करता येत नाही. आता तुम्हाला वाटलं की सगळं माझं बरोबर आहे तर या ठिकाणी आपल्या सगळ्या जे काही डिटेल्स आहेत त्यासमोर आपण टिक करायचे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी फायनल सबमिशन करायचे. बघा, अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला सगळी माहिती भरायची. तर या ठिकाणी आपला आय एग्री करायचं आणि फायनल सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन याच्यावरती आपण क्लिक करूया. तर ओके यावरती आपण क्लिक करू. तर फायनल सबमिशन झालं. तुम्ही जोपर्यंत या ठिकाणी पेमेंट करत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अर्जामध्ये जो काय बदल आहे तो बदल करता येतो. बदल करण्यासाठी एडिट ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक केलं की तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करता येईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक आणि व्हिडिओ शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं, बॅच तुम्हाला जॉईन करायचे असेल तर 25 मे पर्यंत ऑफर आहे. ऑफर मध्ये तुम्ही सीटेटची बॅच जॉईन करा. चांगल्या प्रकारची तयारी करा. दुसरं तुम्हाला पुस्तक वगैरे काहीही घेण्याची गरज नाही. बॅच तुम्ही घेतली, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पुस्तक घ्यायचं नाही. तसेच तुम्हाला टीईटीची बॅच घ्यायची असेल तर टीईटीची बॅच सुद्धा तुम्ही इथं ऑफर मध्ये जॉईन करू शकता. तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे मार्क पडतील. रायझिंग टीचर ऍप्लिकेशन घ्या आणि बॅच जॉईन करा आणि अभ्यासाला लागा. आपल्याकडे वेळ आहे, त्याचा या ठिकाणी सदुपयोग करा. व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, तुम्हाला फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना धन्यवाद.